नरसिंहगाव येतं आहे मित्रांनो आणि ग्रामपंचायतीची विहीर आहे. 2 दिवस कॉल आले पण माझ्या कामामुळं मला येता आलं नाही आणि विहीर जवळच आहे. आणि हे रेस्क्यू पहा, चला स्टिक घे, चला जावे, काढलं पाहिजे त्याला, आता काय पर्याय नाही. कालच्यान फोन यायला मी बोरमुळं थांबलो. धर कॅमेरा. सागर हाव किती भारी आहे मित्रांनो. यूट्यूबद्वारे मी तुम्हाला विहीर दाखवतोय. सौर ऊर्जेच्या प्लेटवरच चालतं या विहीरला पण कनेक्शन. JCB वाल्याचा फोन आला पण माझी बोर आल्यामुळे हालता चाललं नाही काल. हा बोरच मारत बसलो होतो. सौर ऊर्जा प्लांट आहे. कुणीकडल्या बाजूला सुंदर अशी मित्रांनो विहीर आहे. कोणीतरी लक्ष दिलं आणि या सापाला पकडण्यासाठी जावावं लागणार आहे खाली. सया साप कसा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणीकडंच त्याला जायला हे नाही. नरसिंह गाव येत आहे मित्रांनो. सयाजी मायसंग आहे. असं त्याच्यावर माणूस चालू शकतोय कडपर्यंत नाही गोल येतोय. हे काढ्या काय भाऊ, हे काढूया काय त्याला खुरपण तर काय तर पाहिजे. म्हणा इकडे ये ना की येते पाणी इकडे येते. ते आठ गेलं गाय घाल तिकडे पळते. आठ गेलं पळते तिकडे. बारडी टाकले ते बारडीत जायना दिसतंय मार्क राहुल दांड काय रे. बेडकं उंदर खायला शेवाळावर काहीतरी खात असणार. कोणतर आलेला आहे लक्ष दिलेलं आहे. मला काल फोन आला की नाही 8 दिवस झाले मोटर बंद करायला आलतो. पार्सला म्हणतात धामेले दांडगे हिरीत असंच वाकून बघायला गेलो. हायला एवढी बंदी स्थिर आणि पडलंय कुठनं मला. अरे 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 हे ओला आहेत ना. ही विहिरीत जादा झालेलं पाणी काढायला नाही एवढं वर येत नाही थोडं पाणी. हे पाय 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 टाकायसाठी. हा ह्यातनच गेलंय बघा. येडं हिरवा नाही, हिरव्याशिवाय नाही. कारण सावकाश. हा ओके शेंटा काढा भैया. हा तोड दे एलतार. एलतार खाल्लं तोड रे तळातनं. बारका काढू नको थापा. मोठा काढ खाल्ला. साप वाचवायचा आहे खाली घुस. हा आणि तोड द्याला मोठ्याला. हा आहे ना. तोड दे सगळं आणि एलतार. हा सया सर हे ताटेला ऑर्डर काढायचे विडीचे. बघ ते मानतात कसं. तुम्ही नाग वाढताना बांधलं हिने आपदालय. सगळं बांधा मड काढल्यावाने त्याच्यावर लगी येतं यांना. कळलं. तुम्ही साप काढताय फक्त मी धरायचं आहे. जाम बांधा सावकाश. हा चावर फास घाला घ्या रशी सगळी गोळा करून आणि टाका तिच्यापाशी नेऊन तिकडं टाईतच की. मग काट्यामुळंच ती येणार आहे ना.
पाहिजे सगळं. पाय द्या आणि दोघं जण जावं आणि बरोबर त्याच्या खाली टाका, बरोबर अडकतं या त्याच्यावर चढतं या मध्ये घाल रे. हां सावकाश पाय, हां सावकाश अण्णा. जमलं बघा आता काम. साप 2 मिनिटात बाहेर येतो. हां जावा तिकडं, तिकडं जावा, तिच्याकडे जावा तिकडं पार. कुठं आहे साप? बारडीच्या कुठं आलाय? हळूहळू या इकडं, अलीकडे या. थांबा, येता येता तुम्ही गप थांबायचं. थांबा म्हटलं की या या हळूहळू या. त्याच्यात उतरायला येईल ना मला पाहिजे. तुम्ही आला त्याला इकडं माया तसं तर आला पर्याय ना. बुडले ते. आय 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 मी पहिल्यांदा उतरवले बाबांना. उतरा. शिस्तात. कड बरोबर आहे बघा बिजो, त्या पाईपाजवळ आहे बघा बरोबर. तिथं पिशवी बॅग आहे, पिशवी आहे बघा ती देताना. अलीकडं. अरे वा. आता काय वर तरी शेवाळा लागले याला Tidak berita pun nggak tuh. तरी ते काल विचार म्हणतो. ओके झालं रेस्क्यू. पाण्यातलं मला ही साप काय बिन विषारी काय करू, याला जाऊन दे इकडे, जाऊन दे. आणि मित्रांनो नरसिंह गाव येतंय. तब्बल 4-5 दिवस झालं. फोन येईल येते 4 दिवस झालं पडल्यापासून. आणि आज तो रेस्क्यू केलाय. आणि हा साप धामण आहे, बिन विषारी आहे. तब्बल आठवडं झालं विहिरीत पडलेला होता. आणि त्याला इथंच रिलीज करू, चुकूनच तो विहिरीत पडलेला होता. आणि हा धामण साप रेस्क्यू व्यवस्थित केलेला आहे. तो जात असताना पहा कसा आहे, सुंदर असा साप गेलेला आहे बघा. मी व्हिडिओद्वारे दाखवला आहे. आम्ही साखळीतला बिन विषारी महत्वाचा धामण साप आहे. आणि जाईल टेकडीत पण आता त्याचं झालं. आणि मित्रांनो इकडे लक्ष द्या. व्हिडिओ जरी आवडला तर लाईक आणि शेअर करण्यापेक्षा साप वाचवणं फार गरजेचं आहे. बिनविषारी धामण आहे. नरसिंहगावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचं मी शतश अभिनंदन करतो. ग्रामपंचायतीच्या विहिरीत पडलेला सुंदर असा वन्यजीव त्यांनी वाचवलेला आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.